Welcome to the e-learning platform of BSIET's Mechanical Engineering Department. We are learning mechanical engineering materials and my name is Viren Birdi. This is unit number 6, Heat Treatment Processes. In this video, we are going to study tempering process that also involves Aus tempering and Marr tempering. Tempering. What is the purpose of tempering? The first major purpose of doing the tempering process is to relieve the internal stresses developed due to rapid cooling of steels during hardening process. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की हार्डनिंग करत असताना आपण त्या स्टीलला ऑस्टनेटायझिंग टेम्परेचरपर्यंत घेऊन जातो आणि तिथून त्याला सडन कूलिंग करतो किंवा रॅपिड कूलिंग करतो कुठल्या तरी क्वेंचिंग मीडियामध्ये डिप करून. मग ते क्वेंचिंग मीडिया एअर असेल, वॉटर असेल, ब्राईन असेल किंवा ऑइल असेल. त्याच्यामध्ये एकदम गार केल्यामुळं त्याच्यामध्ये इंटरनल स्ट्रेसेस डेव्हलप होतात आणि मग आपण बघितलं की त्याच्यामुळं कुठले डिफेक्ट्स होऊ शकतात हार्डनिंग डिफेक्ट्समध्ये. तर हे जे इंटरनल स्ट्रेसेस डेव्हलप झालेले आहेत हे रिलीव्ह करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी आपल्याला टेम्परिंग ऑपरेशन करावं लागतं. The high internal stresses produced due to hardening are likely to cause cracking of components if tempering operation is delayed. हार्डनिंग केल्यानंतर जे काही क्रॅक्स डेव्हलप झालेले असतात किंवा इंटरनल स्ट्रेसेस डेव्हलप झालेले असतात ते लगेच काढून टाकणं इम्पॉर्टंट असतं. त्यामुळं जनरली टेम्परिंग इज इमिजिएटली फॉलोड बाय द प्रोसेस ऑफ हार्डनिंग. Therefore, tempering is done immediately after hardening. Remember this. This is the first and most important purpose of tempering operation. The second is to reduce hardness and to increase ductility and toughness. This is necessary to adjust the properties of the component according to service requirement. जेव्हा आपण कोल्ड वर्किंग करतो त्या कोल्ड वर्किंग नंतर सुद्धा त्याच्यामध्ये इंटरनल स्ट्रेसेस तयार होतात. मग इंटरनल स्ट्रेसेस तयार झाल्यानंतर कदाचित ते हार्ड होण्याची शक्यता असते. म्हणून हार्ड झालेलं जे काही मटेरियल आहे त्या मटेरियलचं डक्टिलिटी आणि टफनेस वाढवण्यासाठी सुद्धा आपण टेम्परिंग ऑपरेशन करतो. टू एलिमिनेट रिटेन्ड ऑस्टनाईट, जे काही ऑस्टनाईट राहिलेलं आहे ते काढून टाकण्यासाठी टेम्परिंगचा वापर केला जातो. ऑस्टनाईट जर त्या स्टीलमध्ये राहिलं तर ते सॉफ्ट असतं आणि सॉफ्ट आपल्याला करायचं नाही आहे, हार्ड करायचं आहे. म्हणून आपल्याला जे काही ऑस्टनाईट आहे राहिलेलं ते काढून टाकण्यासाठी टेम्परिंगचा वापर केला जातो. नाउ हाऊ डू वी डू दिस टेम्परिंग प्रोसेस? दिस टेम्परिंग प्रोसेस consists of heating the hardened component to a temperature between 100 to 700 degree Celsius, that is बिलो A1. आपल्याला माहिती आहे A1 टेम्परेचर हे 727 डिग्री सेल्सिअसला आहे. त्यामुळं त्याच्या खाली 100 ते 700 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण ते स्टील गरम करणार. होल्डिंग ॲट दिस टेम्परेचर फॉर अ स्पेसिफिक पिरियड मे बी अराउंड 1 to 2 hours अँड कूलिंग टू रूम टेम्परेचर युजली इन एअर. 3 स्टेप्समध्ये टेम्परिंग ऑपरेशन केलं जाणार. एक तर ते 100 ते 700 डिग्री सेल्सिअसपर्यंत गरम करायचं, त्या टेम्परेचरला 1 ते 2 तास ठेवायचं आणि त्याच्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये त्याला एअरमध्ये कूल करायचं रूम टेम्परेचरपर्यंत. टेम्परिंग कॅन बी क्लासिफाईड ॲज लो टेम्परेचर टेम्परिंग. नाव दिस लो टेम्परेचर टेम्परिंग हॅज अ टेम्परेचर रेंज ऑफ 100 to 200 डिग्री सेल्सिअस. 100 ते 700 हा जो मोठा बेल्ट आहे या बेल्टला 3 याच्यामध्ये आपण कन्वर्ट केलेला आहे. त्यातलं पहिलं आहे लो टेम्परेचर टेम्परिंग. 100 ते 200 डिग्री सेल्सिअसपर्यंत लो टेम्परेचर टेम्परिंग आहे. देन इट इज मीडियम टेम्परेचर टेम्परिंग अँड द रेंज फॉर द मीडियम टेम्परेचर टेम्परिंग इज 200 to 500 डिग्री सेल्सिअस. अँड द लास्ट वन इज थर्ड वन, दॅट इज हाय टेम्परेचर टेम्परिंग, ज्याची रेंज आहे 500 to 700 डिग्री सेल्सिअस. ओके. Now let us see low temperature tempering.
During LTT or low temperature tempering, martensite decomposes and gives low carbon martensite and epsilon carbide. लो टेम्परेचर टेम्परिंग किती डिग्री सेल्सिअसला केलं जातं तर 100 ते 200 डिग्री सेल्सिअसला. या केसमध्ये जे मार्टेनसाईट आहे दॅट डिकम्पोजेस अँड इट गिव्ज आउट लो कार्बन मार्टेनसाईट अँड एप्सिलॉन कार्बाइड, ज्याचा फॉर्म्युला आहे Fe2.4C. So this is the process in which the martensite is giving out low carbon martensite and epsilon carbide. In LTT, the internal stresses are reduced and toughness and ductility increases without any appreciable loss in hardness. LTT मुळे इंटरनल स्ट्रेसेस निघून जातात, रिड्यूस होतात आणि त्याचबरोबर टफनेस आणि डक्टिलिटी सुद्धा इन्क्रीज होते विदाउट एनी ॲप्रिशिएबल लॉस इन द हार्डनेस. तो हार्डनेस राहतोच, शिवाय त्याची डक्टिलिटी आणि टफनेस सुद्धा थोडा वाढवला जातो. दॅट इज LTT or low temperature tempering. In case of LTT, the structure contains martensite because it is having low carbon martensite. Low temperature tempering is applied to cutting tools of carbon steels and to the components which are surface hardened. Surface hardened केलेल्या स्टील componentsना किंवा कटिंग टूल्सना LTT वापरली जाते. So that is all about LTT. Now MTT or medium temperature tempering. The medium temperature tempering, the temperature range is 200 to 500 degrees Celsius. Due to heating in this temperature range, cementite is formed and a very fine distribution of cementite particles is observed in ferrite. या MTT मध्ये सिमेंटाईट फॉर्म होतं आणि याचे जे काही पार्टिकल्स आहेत ते फेराईटमध्ये दिसतात. विथ दिस ट्रीटमेंट हार्डनेस अँड स्ट्रेंथ ऑफ स्टील इज डिक्रीज्ड वाईल द पर्सेंटेज इलॉंगेशन अँड डक्टिलिटी इन्क्रीजेस. या केसमध्ये हार्डनेस आणि स्ट्रेंथ ही थोडीशी डिक्रीज होते, पण पर्सेंटेज इलॉंगेशन आणि डक्टिलिटी मात्र इन्क्रीज होते. MTT imparts to steel highest attainable elastic limit with sufficient toughness. टफनेस हा बऱ्यापैकी ठेवून जे काही मॅक्सिमम इलॅस्टिक लिमिट आपण स्टीलला देऊ शकतो ते MTTनी शक्य होतं. दिस पर्टिक्युलर टेम्परिंग इज अप्लाइड टू ऑब्जेक्ट्स लाईक कॉईल स्प्रिंग्स एटसेट्रा. ज्याच्यामध्ये आपल्याला इलॅस्टिक बिहेवियर पाहिजेला आहे अशा स्टीलमध्ये आपण MTT वापरणार, मीडियम टेम्परेचर टेम्परिंग वापरणार. द थर्ड वन इज हाय टेम्परेचर टेम्परिंग. नाव HTT इन्व्हॉल्व्स अ टेम्परेचर रेंज ऑफ 500 to 700 डिग्री सेल्सिअस. 500 ते 700 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण जेव्हा टेम्परेचर नेणार टेम्परिंगचं तेव्हा त्याला आपण हाय टेम्परेचर टेम्परिंग असं म्हणणार. HTT एलिमिनेट्स इंटरनल स्ट्रेसेस कम्प्लिटली. आतले जे काही इंटरनल स्ट्रेसेस डेव्हलप झालेले आहेत स्टील कंपोनंटमध्ये ते पूर्णपणे HTTमध्ये रिमूव्ह केले जातात. इट ऑल्सो इम्पार्ट्स हाय डक्टिलिटी इन कंजंक्शन विथ ॲडिक्वेट हार्डनेस अँड यूज्ड फॉर कंपोनंट्स सच ॲज कनेक्टिंग रॉड्स, शाफ्ट्स, गियर्स एटसेट्रा. सो दॅट वॉज ऑल अबाउट टेम्परिंग, ज्याच्यामध्ये आपण लो टेम्परेचर टेम्परिंग, मीडियम टेम्परेचर टेम्परिंग आणि हाय टेम्परेचर टेम्परिंग बघितलं. नाउ लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट टाइप ऑफ हीट ट्रीटमेंट, दॅट इज मार टेम्परिंग. नाउ मार टेम्परिंग इज ऑल्सो नोन ॲज मार क्वेंचिंग. नाउ सिन्स यू कॅन सी द वर्ड क्वेंचिंग, दॅट मीन्स इट इज गोइंग टू बी अ हार्डनिंग प्रोसेस. It is the abbreviation for martensite tempering and is a hardening process. मार टेम्परिंग हा वर्ड कसा तयार झालेला आहे तर मार्टेनसाईट टेम्परिंगवरनं मार टेम्परिंग हा वर्ड तयार झाला आहे आणि जसं मी सांगितलं की क्वेंचिंग आल्यामुळं इट इज अ हार्डनिंग प्रोसेस. In this process, the austenitized steel is cooled rapidly, avoiding the nose of the IT diagram to a temperature between the nose and MS. जर तुम्ही TTT diagram, that is time temperature transformation diagram,
शेजारी ठेवली तर तुम्हाला त्याचं नोज रेडियस कुठं आहे ते कळतं त्या टेम्परेचरला. तर मार टेम्परिंगमध्ये आपण काय करतोय की जे ऑस्टोनेटाइज्ड स्टील आहे म्हणजे गरम केलेलं स्टील आहे ज्याच्यामध्ये पूर्ण ऑस्टोनेट आहे, असं स्टील आपण नोज टेम्परेचरच्या लेफ्ट साईडनं जोरात कूल करतो किंवा फास्ट कूल करतो. कुठंपर्यंत तर नोज आणि MS टेम्परेचरच्या मध्येपर्यंत आपण त्याला फास्ट कूलिंग करतो किंवा रॅपिड कूलिंग करतो. Soaked at this temperature for a sufficient time until the temperature is uniform. या टेम्परेचरला आपण ते एका ठराविक वेळेपर्यंत ठेवतो till the temperature is uniform. So here we can see these Marr tempering and Oss tempering processes. This red colored line is Marr tempering process. ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, A1च्या वरती आपल्याला ऑस्टोनाइट मिळतं. मग हे ऑस्टोनेटाइज्ड स्टील जे आहे ते आपण या नोज रेडियसपेक्षा डावीकडून अवॉइडिंग द नोज टेम्परेचर, अवॉइडिंग द नोज रेडियस ऑफ दिस IT डायग्रॅम ऑर द TTT डायग्रॅम आपण ते फास्ट कूल केलं. कुठंपर्यंत तर नोज टेम्परेचर आणि MS टेम्परेचरच्या मध्येपर्यंत. तिथं एका सफिशियंट टाईम पिरियडपर्यंत ठेवलं आणि तिथून परत त्याला रॅपिड कूल केलं रूम टेम्परेचरपर्यंत. ओके, सो दिस इज Marr tempering. Now I will explain Oss tempering here. In this dotted green line shows the Oss tempering process. Oss tempering process मध्ये आपण काय करायला लागलेलो आहे, सिमिलर टू Marr tempering we are avoiding the nose and cooling the steel to a temperature between nose and MS. आणि इथं आपण त्याला जास्ती वेळ ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याला रूम टेम्परेचरला आणलेलं आहे. सो लेट अस सी Oss tempering. Now Oss tempering is not a hardening treatment. Oss tempering ही काय हार्डनिंग ट्रीटमेंट नाही आहे, त्यांनी काय आपण हार्डनिंग करणार नाही आहे. This consists of cooling the austenitized steel with a rate exceeding the critical cooling rate in a molten bath held at some constant temperature between the nodes of TTT diagram and MS temperature, that is in the benetic region. बेनाइट जिथं तयार होतं त्या बेनाइट रिजनमध्ये आपण ते जे काही ऑस्टोनाइट केलेलं स्टील आहे ते आपण थोडंसं फास्ट कूल करणार. होल्डिंग ॲट दिस टेम्परेचर फॉर अ सफिशियंट पिरियड फॉर द कम्प्लिशन ऑफ बेनाइटिक फॉर्मेशन. इथं आपण त्याचं बेनाइटमध्ये पूर्णपणे रूपांतर होण्यापुरतं ते सफिशियंट पिरियडसाठी ठेवणार. अँड कूलिंग टू द रूम टेम्परेचर ॲट एनी डिझायर्ड रेट. सो in Oss tempering we are not converting this austenite into martensite, but we are converting that into the benite. So for that reason we cool that particular austenitized steel in the region of MS and nose temperature. तिथं आपण त्याला थोड्या वेळ ठेवणार त्याचं पूर्णपणे बेनाइटमध्ये रूपांतर होईपर्यंत आणि त्याच्यानंतर त्याला रूम टेम्परेचरला गार करणार. That is Oss tempering. Depending upon the temperature of transformation, the product may be upper benite or lower benite. आपण त्या MS आणि नोज टेम्परेचरमध्ये कुठं आणून त्याला ठेवतोय त्याप्रमाणे त्याचं रूपांतर आयदर अप्पर बेनाइटमध्ये होईल किंवा लोअर बेनाइटमध्ये होईल. अँड बेनाइट इज अ सॉफ्ट phase than martensite, and that is the reason Oss tempering is not a hardening process, but whereas Marr tempering is a hardening process. So now let us see what are the differences between Marr tempering and Oss tempering. So the first column is for Oss tempering and the next column is for Marr tempering. So in Oss tempering, the austenite is transformed to benite, जसं मगाशी सांगितलं तसं. Whereas in case of Marr tempering, the austenite is transformed to martensite. In Oss tempering, it is quenched in a bath maintaining a temperature of 200 to 500 degree Celsius. मग ते 500च्या जवळ असेल तर अप्पर बेनाइट तयार होईल, 200च्या जवळ असेल तर त्याचं रूपांतर लोअर बेनाइटमध्ये होईल. Whereas in case of Marr tempering, the temperature ranges between 180 to 250 degree Celsius.
In case of OS tempering, there is no distortion and warping, कारण ती hardening process नाही आहे. Whereas Mar tempering may result in less distortion and warping because it is a hardening process. In case of OS tempering, there is no possibility of quenching cracks as there is no retained austenite. या ऑस टेम्परिंगमध्ये पूर्णपणे आपण त्या ऑस्टनेटचं रूपांतर बेनाईटमध्ये करत असल्यामुळं त्याच्यामध्ये क्वेंचिंग क्रॅक्स वगैरे आपल्याला काही दिसत नाहीत. बट इन केस ऑफ मार टेम्परिंग देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ क्वेंचिंग क्रॅक्स. So these are the main 4 differences between OS tempering and Mar tempering. In the next video, we will see surface heat treatment processes. Till then, stay safe, stay home, study well. Thank you.